लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने रेना कारखान्याच्या वतीने सर्वरोग निदान शिबिरात 251 रुग्णांची मोफत तपासणी। राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दिलीपनगर निवाडा तालुका रेणापूर येथील रेना कारखाना साईट येथे उभारलेल्या लोकनेते विलासराव देशमुख पूर्णाकृती पुतळा व स्मृती संग्रहालय स्थळी आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। सामाजिक उपक्रम म्हणून रेना साखर दिशा प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदरील शिबिराचे उद्घाटन लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात एकूण 251 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधी वाटप करण्यात आले। ज्या रुग्णांना पुढील उपचार करणे आवश्यक आहे त्यांना कारखान्याच्या वतीने पुढील उपचार करण्यात येणार आहेत। या शिबिरात डॉक्टर आजिम मशायख, नेत्रतज्ञ डॉक्टर निखिल काळे, पोट विकार व लॅप्रोस्कोपी तज्ञ डॉक्टर कृष्णा कोतवाडे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिता अलगुले, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुवर्णा बिराजदार, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर महेश शिंदे, MD मेडिसिन डॉक्टर प्रदीप नागुरे, शुगर स्पेशालिस्ट डॉक्टर पद्मसिंह बिराजदार, बालरोग तज्ञ डॉक्टर पठाण, बालरोग तज्ञ डॉक्टर नागापुरे, बालरोग तज्ञ या तज्ञ डॉक्टर्स यांनी सहभाग नोंदविला। यावेळी रेना कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, 21 शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, रेनाचे संचालक प्रेमनाथ अकनगिरे, धनराज देशमुख, प्रवीण पाटील, संजय हरिदास, संग्राम माटेकर, संभाजी रेड्डी, तानाजी कांबळे, पंडित माने, स्नेहलराव देशमुख, अनिल कुटवाड, कार्यकारी संचालक BV मोरे, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अनिता अलगुले, त्यांचा स्टाफ व दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगावले, सौ पूजा इगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, उपसभापती शेषराव हाके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर।